नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे दिगंबर आणि हा आपला दुसराच व्लॉग आहे. YouTubeच्या थंबनेलनुसार तुम्हाला कळालंच असेल, की ह्या बॉक्समध्ये ॲक्चुअली काय आहे. तर ह्या बॉक्समध्ये DJI Osmo 7 मोबाईल गिम्बल आहे आणि हा गिम्बल घेण्यामागचं कारण काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मागच्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही मालवण ट्रिपला गेलो होतो आणि तिथं आम्ही भरपूर व्हिडिओ शूट केले आणि ते व्हिडिओ आम्ही आमच्या Insta पेजला किंवा आमच्या YouTubeला शॉर्ट्स आणि रील्स याच्यामध्ये आम्ही ते अपलोड केले. जे फॉलोअर्स आहेत त्यांना ते भरपूर आवडले. पण ह्याच्यामागचं जे एफर्ट्स आहेत, जे आम्हाला म्हणजे व्हिडिओ स्टेबल रेकॉर्डिंग करणे किंवा एडिटिंग करताना एखादा स्मूथ व्हिडिओ मिळावा, एखादा सिनेमॅटिक शॉट व्यवस्थित मिळावा, ह्याच्या मागे आमचं खूप टाईम गेला. हे एक खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. मग हे सगळे एफर्ट्स कमी करायला आणि फॉलोअर्स, सबस्क्रायबर लोकांना एक क्वालिटी कंटेंट द्यायला आम्ही आज गिम्बल ऑर्डर केलाय DJI Osmo 7 मोबाईलचा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ह्या गिम्बलचे फीचर्स काय आहेत? हा गिम्बल आपल्याला कोणत्या प्राइसला पडला? आपण कुठून मागवलाय? आणि ह्या प्राइस रेंजमध्ये कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत? ते आपण सगळी इन डिटेल माहिती आता पुढे बघूया. तर हा आहे DJI Osmo मोबाईल 7चा गिम्बल आणि इथं तुम्हाला वॉरंटी दिसते. 1 इयर वॉरंटी दाखवली त्यांनी इथं. QR कोड वगैरे दाखवलाय आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय, तुमच्या iPhoneला पण सपोर्ट करेल आणि Android फोनला पण सपोर्ट करेल. तर चला आता याचं अनबॉक्सिंग करूया. बॉक्स ओपन करूया आपण आणि आतमध्ये त्यांनी आपल्याला काय-काय दिले ते बघूया आपण. ह्या बॉक्समध्ये एक आपले पेपरवर्क आहे. त्याच्यानंतर हा छोटा स्मॉल बॉक्स एक आहे. त्याच्यामध्ये बघूया आपण काय मिळतंय. आणि हे गिम्बलचं मेन पॅकेज आहे. पॅकेजिंग वगैरे थोडी क्वालिटीची वाटते. तर बघूया या छोट्या बॉक्समध्ये आधी काय आहे. तर याच्यामध्ये एक टाइप सी त्याने दिलेली आहे. आणखी एक छोटा बॉक्स दिसतोय. आणि हा त्यांनी एक अटॅचमेंट दिला आहे, जो की मोबाईल होल्डर आहे. आणखी ह्याच्यामध्ये बघूया आपलं जे मेन गोष्ट आपली जी गिम्बल आहे, ती याच्यामध्ये आहे. ओके. तर हा आहे तुमचा गिम्बल. ओके. तर आपल्याला DJIचं ब्रँडिंग दिसतंय इथं. त्याच्यानंतर जिथं आपण मोबाईल माउंट करतो, तिथंही आपल्याला त्याचं ब्रँडिंग दिसतंय आणि प्रीमियम वाटतोय हा. त्याच्यानंतर इथं पॉवर ऑप्शन दिलाय त्यांनी. ते पॉवर पॉवर बटन आपण ह्या बटन थ्रू यूज करू शकतो. त्याच्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी हा बटन दिलाय. कॅमेरा फ्लिपसाठी हा बटन यूज करू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर हा इथं जॉयस्टिक आहे आपला. याची मूव्हमेंट करून तुम्ही गिम्बल ची मूव्हमेंट करू शकता. त्याच्यानंतर इथं त्यांनी बटन दिले प्लस, मायनस. याच्या थ्रू तुम्ही झूम इन, झूम आउट करू शकता. आणि जी टाइप सी आपल्याला दिले, ती इथं यूज करायची आहे. ॲक्चुअली हा गिम्बल चार्जिंगवर चालतो. त्याच्यामुळे आपल्याला चार्जिंग करावं लागेल. तर टाइप सी त्याने इथं प्रोव्हाईड केले. आणि हा आपला इथं मोबाईल माउंट करण्यासाठी जो स्पेस दिला आहे, तो असा आहे. तो प्रीमियम वाटतो. इथं रबरची ग्रिप आहे. त्यामुळे अ, मोबाईल जो होल्ड होणार आहे, तो चांगल्या रीतीने होल्ड होऊन जाईल. तर आपल्या गिम्बल बरोबर आपल्याला मोबाईल होल्डर सुद्धा मिळालेला आहे. DJIचं ब्रँडिंग आहे इथं. सिल्वरमध्ये आहे हे. आतमध्ये रबर पॅचिंग पण आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेचिंग पण दिसतंय. त्याच्यामध्ये तुमचा कोणत्याही साईजचा मोबाईल फिट होऊन जाईल. तर आपण याच्यामध्ये पहिला मोबाईल फिट करून देऊ. इथं दाखवलंय त्यांनी, की फोनच्या कॅमेऱ्याची डिरेक्शन कुठल्या साईडला असली पाहिजे. ओके. इथं तुम्हाला कॅमेऱ्याचा सिम्बॉल दिसत असेल. तर याच्यामध्ये मोबाईल पहिला फिट करू आणि मग आपण आपला मोबाईल गिम्बलवर माउंट करू. तर आपल्याकडे आहे iPhone. तर मोबाईलच्या डिरेक्शननुसार आपण इथं आता आपला मोबाईल माउंट करू.
खूप इझी वेने इथं हा माउंट झालाय. बघू शकताय तुम्ही. कुठेही तुम्हाला म्हणजे असं मोबाईलला डॅमेज येणार नाही. बॅक एंडला तुम्हाला इथे एक कॉर्नर कटिंग दिसेल सर्कलमध्ये. तर हा व्यवस्थित आपल्याला मॅच करायचा आहे, तरच तो व्यवस्थित फिट बसेल. तर बघा तुम्ही आता. ओके. तर हा आता आपले ॲक्चुअली मोबाईल माउंट झालेला आहे. आपण एकदा आता इथे जे आपलं पॉवर बटन आहे, त्याला आपण ऑन करूया. आपला गिम्बल ऑन झालेला आहे. आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे, हा गिम्बल वरती घ्यायचा आहे. इथं ऑन ऑफची तुम्ही इन्स्ट्रक्शन बघू शकताय. जेव्हा आपण याला वरती घेईन, त्यावेळी हा गिम्बल आपला ऑन होऊन जाईल. एकदा परत मी इथं ऑन करतो आणि हा आपला गिम्बल वरती येतो. बघू शकताय तुम्ही. आपला हा गिम्बल आता सध्या ऑन झालेला आहे. तर इथं हा छोटा ब्लॅक डिस्प्ले तुम्हाला दिसतोय. तर याच्यामध्ये ब्लूटूथ आहे मोबाईल कनेक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर बॅटरीचा सिम्बॉल आहे. बॅटरीची पर्सेंटेज तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. त्याच्यानंतर इथं मोड आहे. मोड बटन याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट मोड्स दिसून जातील. जेणेकरून मोबाईल तुमचा हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल मूव्हमेंट होईल. त्याच्यानंतर इथं तुमचा जो कॅमेराची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते या बटन थ्रू होईल. हा आपला जॉयस्टिक आहे. बघू शकताय आणि मोबाईल आपला जो गिम्बल आहे, याची हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली मूव्हमेंट होते. त्याच्यानंतर हा कॅमेरा फ्लिपसाठी बटन यूज होतो. त्याच्यानंतर इथे प्लस मायनस बटन आहे. ते यूज करून आपण झूम इन, झूम आउट करू शकतो. हा आपला चार्जिंग बटन आहे. ओके. आणि जर तुम्ही गिम्बल बाय केला असाल, तर याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट ट्रायपॉड घ्यायची गरज नाही. कारण इनबिल्ट ट्रायपॉड याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर बघू शकता मी इथून ट्रायपॉड आता आपल्या गिम्बलचा ट्रायपॉड करतो मी. 1, 2, 3. ओके. सिंपल हा माउंट होऊन जाईल आणि वाटतोय थोडा स्टेबल पण आहे. तर अनबॉक्सिंगमधून आपल्याला ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत. ह्या ॲक्सेसरीज, सी टाइप, हे पाउच वगैरे ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आणि हे बेसिक अनबॉक्सिंग आहे गिम्बलचं. तर हे झालं आपलं गिम्बलचं अनबॉक्सिंग. आता आपण बघूया, की हा गिम्बल आपण कुठून घेतलाय. तर मी हा गिम्बल ॲक्चुअली Amazonवरून पर्चेस केला आहे. मला अराउंड 7,800 ऑर 900 समथिंग या प्राइस रेंजला हा गिम्बल भेटलाय. आणि 7P म्हणून पण ऑप्शन अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये ट्रॅकिंग वगैरे ह्या ज्या ॲडव्हान्स गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. त्याची रेंज आय गेस 14,000-15,000च्या अराउंड आहे. बट माझं बजेट हेच होतं, की 7,000 to 8,000. त्याच्यामुळे मी हा चॉईस केलाय. आणि तुम्हाला पण असा हा गिम्बल समजा तो DJIचा असेल किंवा अदर ब्रँडचा असेल, तर तुम्हाला जो बाय करायचा असेल, तर तुम्ही Amazon किंवा Flipkart हे प्लॅटफॉर्म यूज करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट DJIच्या स्टोअरमध्ये जाऊ शकता जवळपासच्या. तर ह्या DJI Osmo 7चं बेसिक अनबॉक्सिंग जे आहे ते आता आपण कव्हर केलंय आणि मी सुद्धा हा पहिल्यांदाच पर्चेस केलाय गिम्बल. तर येणारा जो नेक्स्ट व्लॉग असेल, तर त्याच्यामध्ये मी ह्या गिम्बल बरोबरची जी माहिती आहे आणि हा वर्थ इट आहे की नाही, आपण घ्यायला पाहिजे की नाही, ह्या प्राइस रेंजला कुठला ऑप्शन बेटर होता किंवा हाच बेटर आहे का? तर ही पूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये देईन. तर करूया आपल्या ह्या आजच्या व्लॉगला इथंच समाप्त आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.